समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। अडचणीच्या वेळी देवाचा धावा करावा आणि लागलीच दैवी शक्तीची प्रचिती येऊन मनातील मनोकामना पूर्ण झाली की त्या देवदेवतावर माणसाची निस्सीम भक्ती बसते। असाच अनुभव खटाव तालुक्यातील वडूज गावचे सुपुत्र युवा उद्योजक श्री राहुल कुमार खडके यांना आला असून ते वडूज येथील जाधव वस्तीवरील ज्योतिबा देवालयाच्या मानाचे क्रमांक 72 शासन काठीची गेली 20 वर्ष म्हणजे तब्बल 2 दशकांपासून मनोभावे अखंडपणे सेवा करतायत। श्री खडके यांची लहानपणापासूनच कुलदैवत ज्योतिबावर निस्सीम श्रद्धा आहे। 2003 सालची गोष्ट। आमचे त्यांचे राहते घर पाडून नवीन घर बांधायचं ठरलं। सर्व तयारी झाली, जुने घर भुईसपाट झालं। पुढील बांधकामासाठी बोर मारायचं ठरलं। त्या ठरल्या दिवशी म्हणजे चैत्र पौर्णिमेच्या 2 दिवस आधी बोर मारले, पण त्याला पाणी लागलं नाही। पुढील बांधकाम हे पूर्णतः पाण्यावर अवलंबून असल्यामुळे कुटुंबासमोर मोठे संकट उभे राहिले। दुसऱ्या दिवशी बांधकामाची सुरुवात करायची होती। लाईन आउट करण्यासाठी इंजिनियर येणार होते, परंतु रात्री बोरफेल गेल्यामुळे कोणीही साइटकडे फिरकलं नव्हतं। फक्त खडके आणि इंजिनियर दोघेच लाईन आउट करत होते। येणारे जाणारे लोक त्यांच्याकडे बघून हसत होते। कदाचित त्यांना असं वाटलं की ही बोर फेल गेली आहे, तरी सुद्धा हे कशाचे लायनर करत आहेत, परंतु लोकांची फिकीर न करता ते काम करत राहिले। आणि त्याच वेळेस निसळबेंद येथील जगू गोपाळ जाधव यांची 72 क्रमांकाचे शासन काठी दारासमोर वाजत गाजत आली। त्या काठीला खडके यांनी मनोभावे हात जोडले आणि नवस बोलला की पुढच्या वर्षी जेव्हा ही काठी दारामध्ये येईल तेव्हा या वास्तूचा एक मजला उभा राहिला पाहिजे। असं जर झालं तर आपण शेवटच्या श्वासापर्यंत या काठीचं पूजन करेन, येणाऱ्या सर्व लोकांचा मानसन्मान करेन आणि वाजत गाजत फटाक्यांची आतिषबाजी करत काठीचं पूजन करून त्यांचं स्वागत करेन। ही परंपरा अखंडपणे चालू ठेवण्याने चालत कुलदैवत ज्योतिबाच्या दर्शनासाठी येईल असं हात जोडून नवस बोलले। पुढे असे 3-4 महिने गेले। वडूजमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला। त्यानंतर मी परत आलो आणि दुसरे बोर मारायचं ठरलं, परंतु कलेडोन मधील एक पाहुणे घरी आले होते। त्यांची द्राक्षाची बाग होती आणि योगायोगाने त्यांच्या शेतातील मोटर बिघडल्यामुळे ती दुरुस्त करण्यासाठी वडूजला आले होते। त्यांनी मोटर आमच्या साइटवर टाकली होती। तेव्हा त्यांनी मला प्रश्न केला, आता बांधकाम कधी सुरू करणार? परंतु बोर फेल गेल्यामुळे आम्ही दुसरे बोर घेणार आहोत असं सांगितलं। परंतु पहिले बोर तुम्ही टेस्ट केलं का असा त्यांनी प्रश्न केला। तेव्हा मी नाही असं सांगितलं। तेव्हा तुम्ही ही मोटर पाण्यामध्ये सोडून टेस्ट करून बघा, जर 1 आठवड्याच्या वर पाणी चालू असेल तर बोर चालू आहे असं समजा असं त्यांनी सांगितलं। पण मला हे सर्व हास्यास्पद वाटलं। कदाचित पावसामुळे साठलेलं पाणीच बोरमधून येत असावं असा समज झाला, त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केलं। पाहुण्याने सांगितल्याप्रमाणे आम्ही 1 आठवडा मोटर पाण्यामध्ये सोडून पाहिलं आणि पाणी 1 आठवडा कमी येत नव्हतं। हे सर्व मी त्यांना सांगितल्यानंतर आमचे पाहुणे म्हणाले की तुम्ही बांधकाम सुरू करा की बोर चालू आहे। माझे खरे तर यावर विश्वासच बसेना। हा योगायोग म्हणावा का चमत्कार? शेवटी देवाचं स्मरण करून आम्ही नारळ फोडून शुभारंभ केला आणि तेच बोर आजही सुरू आहे। त्याचं पाणी कमी आलं नाही, त्याचबरोबर आमचं बांधकाम पूर्ण झालं। 3 मजली टोले जंग केदार कृपा नावाची वास्तू शेतकरी चौकामध्ये दिमागदारपणे आज उभी आहे। ही सर्व कृपा केदारनाथचीच, पण खरा चमत्कार पुढेच आहे। ज्या दिवशी ज्या गाडीनं आमचं बोर मारलं त्याच दिवशी गावातील पवारमळ्यामध्ये 3 ठिकाणी त्याच गाडीनं बोर मारलं होतं। आम्ही मोटर सोडून बोर सुरू झालं हे समजताच त्यांनी सुद्धा हा प्रयोग करून पाहिला, पण त्यांना यश आलं नाही। त्यांच्या बोरला पाणी सुरू झालं नाही। हा खरोखर चमत्कारच आहे। त्या दिवसापासून खडके यांचा विश्वास अधिकच दृढ झाला आणि केलेला संकल्प आठवला। 2004 साली निसळबेंची ही काठी जेव्हा दारात आली तेव्हा 1 मजला पूर्ण होऊन बांधकाम सुरू होतं। त्या दिवशी काठी बरोबर असणाऱ्या सर्व मानकऱ्यांचा आम्ही यथोचित सन्मान केला। स्वतःच्या खांद्यावर शासन काठी त्यांनी नाचवली आणि जोपर्यंत आपल्या शरीरात प्राणी आणि श्वास आहे तोपर्यंत प्रथा ही परंपरा अशीच पुढे 7 पिढ्यांपर्यंत चालू राहण्याची कृपा आणि शक्ती ज्योतिबा आम्हाला देव आणि केदार चरणी प्रार्थना केली। गेल्या 20 वर्षांची परंपरा अखंडपणे अशीच सुरू आहे। 21व्या शतकामध्ये संगणक युगामध्ये मनुष्यानं कितीही मोठी क्रांती केली तरी या अणुरेणू पलीकडे कुठेतरी एक अदृश्य शक्तीचा वास आहे हे शास्त्रज्ञांना सुद्धा मान्य केलंय। त्यामुळे मनुष्य कितीही मोठा विद्वान झाला, कितीही उच्च विद्यापीठ झाला तरी कोणताही मोठा संकल्प हा ईश्वरी कृपेशिवाय साकार होत नाही अशी मनापासून धारणा आहे। त्यामुळे कुलदैवत ज्योतिबावर वयाच्या 14व्या वर्षापासून श्रद्धा आहे। आज त्यांना मिळालेला पैसा, प्रतिष्ठा, यश हे त्यांच्याच कृपाशीर्वादाचं फळ आहे असंही आपण मानतो। यावरच आधारित छबिना हे पुस्तक आहे। वयाच्या 14व्या वर्षापासून ते 44 वर्षापर्यंत ज्योतिबाची भक्ती करत असताना जे काही उत्कट अनुभव आले ते या पुस्तकात शब्दबद्ध केले आहेत। ते ज्योतिबा भक्तांना नक्कीच आवडेल याबाबत राहुल खडके आशावादी आहेत। Right.
ज्योतिबाच्या नावानं सांग भले. सर्व वडूजवासियांना आणि ज्योतिबा भक्तांना चैत्र पौर्णिमेच्या व हनुमान जयंतीच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो. आमच्या खडके परिवारातर्फे गेली 21 वर्ष 2004 पासून निसळबेंची 76 नंबरची मानाच्या शासन काठीचं पूजन व स्वागत जल्लोषात खडके कुटुंबीय करत आलेला आहे. या वर्षीचं 20 वर्ष म्हणजे तब्बल 2 दशकं आज पूर्ण झालेले आहेत. त्याचा औचित्य साधून छबिना या ज्योतिबावर आधारित आजपर्यंत मला ज्या उत्कट अनुभव आले त्यावर हे पुस्तक मी प्रकाशित केलेलं आहे. त्याचं वाटप आज याचं औचित्य साधून आम्ही करणार आहे. त्याचबरोबर काठीच्या बरोबर असणाऱ्या सर्व मानकऱ्यांना मानाचा फेटा प्रसाद महाप्रसादाचंही आयोजन खडके परिवारातर्फे प्रत्येक वर्षी करण्यात येतं. आजही ते करण्यात आलेलं आहे. याची थोडीशी पार्श्वभूमी अशी आहे की 2004 साली सदरची जी वास्तू दिसते केदार कृपा, या केदार कृपा वास्तूचं बांधकाम सुरू असताना बोर मारायचा प्रसंग आला होता. ती बोर फेल गेली असं सर्वजण म्हटले. दुसऱ्या दिवशी बोर फेल गेल्यामुळं बांधकाम थांबलं होतं. गेली 4 ते 5 महिने सदरच्या वास्तूचं बांधकाम थांबलं होतं. दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस मी लाईन आउट करत होतो त्यावेळेस हीच काठी अशी दारातून चालली होती. त्यावेळेस त्या काठीला मी नवस बोलला होता की जर पुढच्या वर्षी ही काठी दारात येईपर्यंत एक स्लॅब वास्तूचा झाला तर जोपर्यंत जिवंत आहे, शरीरात प्राण आहे आणि श्वास आहे, तोपर्यंत ह्या काठीची पूजन आणि याची सर्व श्रद्धेनं पूजन आणि स्वागत आमचं कुटुंबीय करेल. तीच परंपरा अखंडपणे अविरतपणे गेली 20 वर्ष आम्ही चालू ठेवलेली आहे. याही पुढं असंच माझ्या कुटुंबियांतर्फे माझ्या 7 पिढ्या पुढे ही परंपरा चालू ठेवो. ते ठेवण्याचं बळ ज्योतिबराय मला देईल अशी अपेक्षा केदारचरणी करतो. थांबतो. ज्योतिबाच्या नावानं सांग भले. एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कदम, वडूज. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.